ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वदान्तिकम्। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाषाणदेशधारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये इथे सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत। काल विष्णुप्रभूंनी तुमच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत मी काहीतरी जबरदस्त मोठं काही सांगणार आहे असं काही नाही आहे। मी खरं तर या विषयावर बोलणार नव्हतो। माझा मी विषय ठेवला होता तुकारामाची नम्रता असं मी विचार करून ठेवला होता। पण काल विष्णुप्रभूंनी सांगितले नाही तुला माहिती आहे ते सांग। मी काही एवढ्या गोष्टी वेळणार नाही आहे। मी एकदा राधानाथ स्वामी महाराजांबरोबर मायापूर आणि जगन्नाथपुरीला गेलो। त्यावेळेला महाराजांनी सगळ्या भक्तांना सांगितलं माझ्याबरोबर कोणी येणार नाही, फक्त मी आणि हे अमेरिकेचे शिष्य माझे शिष्य होते, सगळे शिष्य होते, काही लोक असेच यात्रेकडे होते आणि गोविंद प्रभू बस कोणी नाही येणार। मग ही न्यूज माझ्यापर्यंत पोहोचली। मी विरारला राहिलो आणि महाराजांकडे गेलो आणि महाराज म्हटलं महाराज मी अनेक दिवसात यात्रेत गेलेलो नाहीये, मला तुमच्याबरोबर यायचं आहे। महाराज म्हणाले तू येऊ शकतोस। मग मी आणि गोविंद प्रभू दोनच इंडियन, बाकी सगळे अमेरिकन। मग आम्ही गेलो मायापूरला फिरलो, जगन्नाथपुरीला फिरलो, परत आलो। मग त्यावेळेला आमचं ग्रुप छोटा होता सगळे। हरे कृष्णा मेडिकोस, विष्णू प्रभू, ब्रजेश्वरी माताजी, द्वारकाधीश प्रभू, विशाखा माताजी, 4-5 लोक। सगळे मला एकदम घेरावरून बसले, हे काय काय झालं सांग सांग। मग मी त्यांना एकदम फार मोठी गोष्ट सांगितली। म्हटलं मी महाराज बरोबर मायापूरला गेलो, तिथून जगन्नाथपुरीला गेलो आणि आलो। मला एवढंच आहे। तर अशा व्यक्तीकडनं विष्णुप्रभूंच्या काही अपेक्षा आहेत। जसं सुचेल तसं सांगेल। अनुभव सांगायचं मी आत्ताच सकाळचा अनुभव। मी इकडे येण्यासाठी घाईघाईत निघालो, मला उशीर नाही झाला पाहिजे। ते रिक्षावाला भेटला, माऊली कुठे जायचं? मला 15 शेडला जायचं। बसा। मला कुठे बसू? नाही याच्यात 8 बसतात एका रिक्षामध्ये 8। म्हणलं कसं बसून दाखवलं मला? त्यात दाखवलं मला 8 लोक बसले। बघितलं जरा
3 मागच्या सीटवर, मग ती डिक्की असते ना छोटीशी, त्याच्यात आणखीन 2 लेडीज, मग या साईडला 2 त्याच्या ड्रायव्हिंगच्या साईडला, आणि मला एक अशी छोटीशी जागा दिली, मला तुम्ही इकडे बसा. आणि त्याला काही इन्स्ट्रक्शन नाही, काय कसं बसायचं काय नाही, अशी वेळ की खाली पडू शकतो. अशा परिस्थितीत मला इथपर्यंत आणून दिलं आणि त्या 20 रुपये घेतले. पण हा अनुभव सुद्धा बघितलं तर इथे कोणाला काही इन्स्ट्रक्शन नाहीये. तू पडला तर पडला, आपण समजून घ्यायचं कुठे काय पकडायचं काय ते. मी आधी असा या साईडला तर आरसा पकडून समजलो होतो, आणि मला लक्षात येतं टर्न झालं मी पडणार आता. मी पटकन हात तिकडे घातला आणि तिकडची एक दांडी पकडली, तेव्हा पुढे सेफ झालं. हीच परिस्थिती या दिंडीची आहे. दिंडीमध्ये तुम्हाला कोणीही काही सांगत नाही, कसं जगायचं कसं राहायचं, जसं त्याला जगलं तसं राहायचं. आणि ह्यामुळेच ही दिंडी, ही वारी, त्याचं महत्व एवढं मोठं काय आहे, कारण भक्त कुठल्याही प्रकारची स्वतःची काळजी न करता फक्त पांडुरंगाच्या सुरक्षितेच्या कवचाखाली इथपर्यंत पोहोचतो. आणि हे आज नाहीये, ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीपासून ही वारी चालायची. असं नाही की तुकारामाने सुरू केली, त्याच्या आधीपासून चालायची. पूर्वी कदाचित इतके मोठे 10 लाख लोक येत नसतील, कधी शेकडो येत असतील, हजारो येत असतील, परंतु वारी असायची. तुकारामांची वारी त्यांचे पूर्वज विश्वंभर बुवा यांच्यापासून सुरू झाली. विश्वंभर बुवा त्यावेळेला हे साधारण देहू ते पंढरपूर 150-200 किलोमीटरचं अंतर आहे. ते 9मीला सकाळी निघायचे. कधी? 9मीला सकाळी, आणि एकादशी सकाळी पोहोचायचे. विचार करा म्हणजे कसं चालत असेल. म्हणजे दिवसाला 50 ते 60 किलोमीटर. 24 एवढं नाही, 150च्या आसपास आहे. म्हणजे 60-70 किलोमीटर डेली चालायचे ते. विचार करा सकाळ. आणि त्यात कुठे आता तर रोड आहेत ना, पूर्वी नदी नाले होड्या, असं त्यांनी 9 दुने 18 वाऱ्या केल्या. 18 वाऱ्या केल्यानंतर, आणि लोक पण म्हणाले काही वेळा झालं, असं कधी जातं काय कोण? वर्षातून एकदा ठीक आहे, आषाढीला, दर एकादशीला. मग 18व्या वारीमध्ये पांडुरंग स्वतः त्याला म्हणाले, अरे बाबा इतकं कष्ट नको करूस, मीच येईन तिकडे देऊला. अशा प्रकारे भगवंताने हे सांगितलं तरी तो म्हणाला की भगवंताने काय सांगितलं, तू येऊ नकोस. मग त्याला मिठी मारून विश्वंभर रडायला लागला की का असं तुम्ही मला अंतर देताय, मला का तुमच्या दर्शनापासून वंचित ठेवताय, मी येणारच. तेव्हा भगवंताला आईला ठीक आहे मीच येतो तिकडे. आणि अशा प्रकारे विश्वंभर परत गेल्यानंतर एका रात्री स्वप्नामध्ये भगवंताने सांगितलं की मी आलोय. आणि मग त्याला अशी दिशा की आमराईत आहे. मग सकाळी त्याने स्वप्न आठवलं, सकाळी डॉक्टरांनी सांगितलं की पांडुरंग आलेत आणि रुक्मिणी समवेत आले, असे एकटे नाही आले. पंढरपुरामध्ये पांडुरंग एकटे आहेत, रुक्मिणी एकटे, इकडे दोघे एकच आले. मग काही म्हणाले वेडा येतो, असं काही स्वप्नाचं काय खरं होतं काय? काही म्हणाले अरे जे प्रत्यक्ष दिसतात त्यासाठी वादविवाद कसा, चला जाऊन बघूया. सगळे भक्त कीर्तन करत करत गेले. आमराईत कुठेही विठ्ठल रुक्मिणी दिसत नव्हते, परंतु एका ठिकाणी त्यांना अतिशय चांगला सुगंध आला, चंदनाचा वास, असे प्रकाश. इथे काहीतरी आहे. मग एका ठिकाणी जमिनीवर असे फुलांचा गुच्छ पडला होता, तुळशीच्या माळा, अबीर, गुलाल. मग त्यामध्ये त्याच्या खाली काहीतरी असेल असं विश्वंभर म्हणाले. चला घेऊन या, कुदळ फावडे घेऊन या, पण खोदूया. त्यावेळेला आकाशवाणी झालं की कुदळ फावड्याची गरज नाही, फक्त माती हाताने वाकरा, तुम्हाला काहीतरी दिसेल. मग सगळ्यांनी फुलं बाजूला गेली, माती वाकरली, सुंदर
रुक्मिणी आणि विठ्ठल यांच्या मूर्ती निघाल्या आणि त्या मूर्ती वाजत गाजत इंद्रायणीच्या गावी देहूला त्यांची स्थापना झाली. आणि तेव्हापासून मग विश्वंभराच्या वंशामध्ये विश्वंभराला आणखीन एक भगवंताने सांगितलं की तू माझी जर चांगली सेवा केलीस तर मी तुला गॅरंटी देतो की प्रत्येक वंशाच्या प्रत्येक जनरेशन मध्ये फक्त भक्तच उत्पन्न होते, असं अभक्त कोणी निघणार नाही तुमच्या संपूर्ण वंशात. असं करून ते तुकाराम पर्यंत आले आणि तुकाराम वैष्णव शिरोमणी तुकाराम त्यांनी मग हे फार मोठं केलं. तुकाराम झाला असे कळस हे सगळं जे काही वैष्णवतेचा जो कळस आहे, वैष्णवतेचा जो अत्युच्च मानबिंदू आहे तो तुकारामाने प्राप्त केला. त्यांच्या भजनांच्या द्वारे, त्यांच्या नम्रतेच्या द्वारे. तुकाराम जरी म्हणत असले, तुकाराम म्हणाले अवघाची संसार आनंद करेल, म्हणजे सुखाचा करेल. आणि कॉन्फिडन्स बोल, अवघाची संसार सुखाचा करेल, हे कॉन्फिडन्स. दुसरीकडे खूप कठोर शब्दामध्ये, अगदी घाण शब्दामध्ये तुकाराम सगळ्यांची काढतात. एका ठिकाणी ते असं म्हणतात की तुला हरिनाम येत नाही काय, तुझी माय गेली भूतापाशी. किती भयंकर शब्द वापरतो. तू हरिनाम घेत नाही, तुझी आई काय भूतापाशी गेली होती काय तुझा जन्म द्यायला. अशा प्रकारचे शब्द वापरणारे तुकाराम एके वेळेला सगळ्या संतांनी त्यांना विचारलं की तुम्ही एवढे मोठे संत कसे काय झाला. तेव्हा त्यांची नम्रता दिसून येते. तुकाराम मध्ये सहजपणे आला की अहो ते मी मोठा बिडा कोणी नाहीये, तुम्ही मला मोठं समजता, तुमच्या संगतीत मी एक मोठा वाटतो तुम्हाला. पण तुम्हाला खरं सांगायचं तर माझ्याकडे वैराग्य नाही, माझ्याकडे ज्ञान नाही, माझ्याकडे काही नाही. तुम्हाला वाटत असेल मी काहीतरी त्याग केला, असं काही नाही. मला धंदा करता आला नाही, माझा धंदा बुडा, दिवाळखोर झालो. मग माझ्याकडे काय उरलं, काही नाही. मग लोकांकडे भिक्षा मागू लागलो. भिक्षा मागताना काहीतरी गायला पाहिजे, पण भगवंताचं नाव गायला लागलो. आणि अशा प्रकारे लोकांनी केलेला अपमान सहन न होत मी त्या डोंगरावर जाऊन बसलो एकांतात. लोकांना वाटलं हा फार मोठा संत झाला. हेच माझं खरं रहस्य आहे. तर ही नम्रता आहे. एके बाजूला एक भयंकर फार मोठा कॉन्फिडन्स की मी काय काय करू शकतो. मी सगळ्या जनांना हरिनामाबद्दल भगवंताबद्दल शिकवण देईल असं एक कॉन्फिडन्स. दुसऱ्या बाजूला मी कोणीतरी एक अत्यंत नीच व्यक्ती आहे, माझ्याबद्दल अजिबात माहिती नाही असं म्हणणारे हे तुकाराम. आणि त्यांच्यामुळे वैष्णवतेचे सद्गुण आपल्याला सगळे दिसतात. एकाच वेळेला वैष्णव हा भगवंताच्या आश्रयामुळे खूप कॉन्फिडन्स असतो, मी सगळं करू शकतो. पण त्याच वेळेला त्याला हे कळून जातं की मी भगवंतासमोर कोणी नाहीये, मी अत्यंत हलका न्यूनतम असा व्यक्ती आहे. हेच वैष्णवांची खासियत आहे. तर आता दोन वाऱ्या निघतात. ऍक्च्युली अनेक वाऱ्या निघतात, पण दोन मुख्य. एक ज्ञानोबारायांची जी आळंदीवरून निघते आणि दुसरी तुकारामाची देहूवरून निघते. दोन्ही वेगवेगळ्या मार्गाने. तुकारामाची वेगळ्या मार्गाने येते, आळंदीची वेगळ्या मार्गाने येते. नंतर एक नाशिक वरून निघते, ती 1.5 मैला जाते. आणखी बऱ्याच काही सावता माळी अनेक छोट्या छोट्या संतांच्या पण वाऱ्या निघतात. आणि मग आज किंवा काल मला ते सगळे वाकरीला पोहोचले असेल, सगळीकडनं एकत्र येतो. आणि मग लाखो लोकांच्या समोर ते छान असं मोठे रिंगण होतं. आणि मग सगळे वाजत करत पंढरपुरात पोहोचतात. हे सगळं आपण ऐकलेलं आहे. दरवर्षी आपण या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी करतो, त्यांना औषधोपचार करतो,
बऱ्याच लोकांचे आपण इतिहास ऐकतो की कसं त्यांनी 12व्या वर्षी सुरू केलेली वारी आता 85 वर्षापर्यंत चालू ठेवलेली आहे. हा त्याचा विश्वास. म्हणून एक कुतूहल होतं माझ्या मनात आणि मला एकदा तरी ही पायी वारी करायची होती. म्हणून मी यावर्षी ठरवून टाकले जाणार. मग मी अनेक लोकांना सांगितलं, काही लोकांना इंटरेस्ट आला, 4-5 डॉक्टर म्हणाले मी पण येतो. मग मी शोधून काढलं की देहूची वारी कुठून जाते, किती तारखेला निघते, सगळं मग मिळालं. आणि हळूहळू करून एक एक करून सगळे मोहरे झाले. मी म्हटलं मी तर जाणार. मग आमचं मनसुखा पांडे ड्रायव्हर, त्याला कुठून आतून माझ्याबद्दल कळवा आला, प्रभूजी एकटे चाललाय, मला पण गेलं पाहिजे. म्हणून तो म्हणाला मी पण येतो. ये तुला यायचं तर. दोघांनी आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि शेवटी बारामतीला पोहोचलो 6 तारखेला. त्याच्या आधी सगळी तयारी झाली. सगळं आधी वारीवाले पण मस्त. तिकडे आपण ज्याला म्हणून मॅनेजमेंट बाय सायलेन्स, म्हणजे बोलायचं नाही, अशीच मॅनेजमेंट. त्यांचं म्हणजे एकदम क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे. वारीला आलेल्यांसाठी क्लिअर इन्स्ट्रक्शन काय, तुम्हाला आम्ही प्रसाद देऊ, आंघोळीला पाणी देऊ, ह्या पलीकडे आम्हाला काहीही विचारायचं नाही. म्हणजे तुम्ही कुठे झोपाल, काय कराल, कुठे शौचालय जाल, कोणाला काही माहित नसतं. आम्ही फक्त, आणि ते मला म्हणाले की आमची वारी सगळ्यात बेस्ट मॅनेज्ड वारी आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे कोणाला काहीच माहित नाही. म्हणजे विचार करा, जे नॉर्मल वारी असेल ती कशी असेल. मग सगळ्यांनी आपापले मच्छरदाणी घेऊन या, कपडे घेऊन या, तुम्हाला जे लागतं ते तुम्ही घेऊन, स्वतःचा औषधोपचार स्वतः करायचा, असं कुठेही जबाबदारी नाही. आणि अशा प्रकारे दिंडी चालते. मग आम्ही तसं मच्छरदाणी विकत घेतली, ती रावणवाल्याची उघडते ना अचानक, आणि आपलं जाऊन शिरायचं, ती घेतली. वस्तू घेतल्या, लेंगे घेतले, टोप्या घेतल्या, पोचलो. मग बारामतीला मला पहिल्या दिंडीचं स्वागत आहे. ती दिंडी जस्ट तुकारामाच्या दिंडीच्या आधी असते. तुकारामाची दिंडी किती मोठी असते याचा एक अंदाज तुम्हाला, की मध्यभागी तुकारामाची पालखी, त्याचे शेकडो लोक असतात आणि सगळे असे मिलिटरीमध्ये कसं ढाण ढण 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 चालत, तसे सगळे एकदम एकामागून एक. म्हणजे तिकडे तुम्हाला जर वाटलं की मला क्रॉस करायचं तर क्रॉस नाही करू शकत, कारण एकामागून एक माणूस येतच असतो कंटिन्युअसली. प्रत्येकाचे झेंडे, कोणाच्या हातात टाळा, कोणाच्या मृदंग, आणि अशी हजारो लोकांची एक ती तुकारामाची पालखी. त्याच्या पुढे, तुकारामाच्या पालखीच्या पुढे, रथाच्या पुढे म्हणतात, रथ बैलांचा किंवा घोड्याचा असतो, त्या रथापुढे 285 वाऱ्या. किती? 285 वाऱ्या. प्रत्येक वारीमध्ये निदान 200 ते 300 लोक असतात. असे दोन मध्ये वारीला नंबर असतात. रथापासून पहिली म्हणजे एकदम फर्स्ट, मग दुसरी, तिसरी, आणि ते बदलणार नाही, क्रम बदलू शकत नाही तुम्ही. 285 झाली की मग तुकारामाची वारी. मग रथाच्या मागे 300. असं एक मोठा ते म्हणजे मिलिटरी पर्यंतच असते ती भगवंताच्या नामाची. म्हणजे एक म्हणतात कल्लोळ भगवंताच्या नावाचा, म्हणजे नुसतं हैदोस, आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असतो. म्हणून आपली जी वारी असते इस्कॉनची, त्याला म्हणतात हरे कृष्ण संकीर्तन दिंडी. त्याच्यामध्ये गौरव येत आहे श्री प्रभुपाद, 4 खिल्लारी बैल, मस्त सुंदर आणि छान असा रथ. रथाच्या मागे श्री श्री राधा वृंदावन चंद्र पुण्याचे त्यांचा फोटो, हरे कृष्ण महामंत्र,
आणि त्याच्या साईडला सगळे आपले साऊंड सिस्टम, आपली साऊंड सिस्टम सगळ्यात पॉवरफुल. आणि मग पुढे फक्त तिकडे ते सगळं फिक्स आहे की पुढे फक्त पुरुष राहणार, मागे लेडीज, मागच्या भागात, मध्ये आजूबाजूला कोणते थोडेफार. आणि अशी आपली दिंडी जर तिथे अडकली, म्हणजे त्याच्या पुढे जर तुकारामाची दिंडी गेली, म्हणजे 5 किलोमीटर पर्यंत 6 किलोमीटर गुपचूप बसायचं. काय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही, थांबून कीर्तन करा. आणि तुम्ही जर गेलात तर लोक तुमच्याकडे इतक्या तिरस्काराने बघतील, कारण तुकारामाचा तुम्ही अपमान करताय ना. तुकारामच्या पुढे चालले, कारण प्रत्येकाचा फिक्स होतो, कोणी बदलत नाही. 1 नंतर 2, 2 नंतर 3 फिक्स. अशा प्रकारे आपली दिंडी बारामतीवरून सकाळी लवकर निघाली, कारण त्यांची दिंडी सुरू होती. तरी देखील आम्हाला ते एका ठिकाणी भेटले. आम्ही असा एक वेगळ्या मार्गाने आलो आणि त्यांची सरळ मार्गाने आली. मग कसे कसे आम्ही बाहेर निघालो आणि त्याची दिंडी चालू राहिली. तर हे झालं सुरुवातीचं वर्णन. त्यामध्ये कशा प्रकारे लोकांनी तयारी करावी, म्हणजे कोणाला तुमच्याबद्दल कोणाला वाटले पुढच्या वर्षी यायचं आहे, तर सांगण्यासाठी तिथे काटे नाव, डॉक्टर काटे, त्यांचं नाव आहे मोहन चंद्रभाऊ, आणि ती मिसेस डॉक्टर मिसेस काय, दोघे डोळ्यांचे डॉक्टर, आनंद गोपी म्हणतात. त्या लोकांनी रात्रीच्या वेळेला आम्हाला ठेवलं तिकडे, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी दिंडीवरून निघालो. ते पण आमच्याकडून निघाले. आणि बारामतीवरून पुढचा स्टॉप आहे जंक्शन म्हणून आहे. जंक्शन सगळे जंक्शन आहे, रस्त्यांचे जंक्शन. तिथपर्यंत आम्ही गेलो, साधारण एक 25 किलोमीटर पहिल्याच दिवशी. आता मला आठवड्यात 2-3 दिवस मी 2 ते 2.5 किलोमीटर, कधी कधी 3 किलोमीटर जातो. तर 25 किलोमीटर म्हटलं चला जाऊया, बघूया, प्रयत्न करायला काय आहे. आणि 25 किलोमीटरचा पल्ला गाठला, पोहोचलो एकदा तिकडे. रात्री फोन आला, दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला त्या आनंद गोपी महाराजांचाच, प्रभूजी तुम्ही कशा आहात? म्हटलं माताजी मी बरा आहे, आता आतापर्यंत टिकलोय. पण मला नंतर लक्षात आलं फोन का केला तिने, कारण एक साधारण 10 ते 11 किलोमीटर त्यांना हिट स्ट्रोक आला माताजींना. हिट स्ट्रोक आहे म्हणून त्यांना जाऊन हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं, आयव्ही लावायला लागल्या. पण त्यांना म्हटलं माझं पण तसंच काही झालं असेल. पण मोहनचंद्र प्रभू शेवटपर्यंत पोहोचले. तर ही एक शक्यता असते. आम्ही पदोपदी विश्वरूपची काळजी करायचो. मी त्या मनसुखाला सांगितलं विश्वरूप आले तर चक्कर पडतील. आणि मी एकटाच असा आगळा वेगळा. मी सुरुवातीला ठरवून ठेवलं मला पडायचं नाहीये, पण सुरुवातीला मी छत्री घेऊन जातो. कोणी एक पण छत्री माझ्याकडे सगळं छत्री घेऊन जातो, कोणी छत्री नाही. सगळे राकट असेल, त्यांची त्वचा एकदम कडक झालेली अशी. आणि तरी देखील संध्याकाळपर्यंत सगळं शरीर असं लाल लाल, पण त्याच्यामध्ये भट्टीमध्ये आयन टाकतो ना लोह, तो लाल, हात लाल, चेहरा लाल होऊन जायचा. आणि हळूहळू शेवटच्या दिवसांपर्यंत असं झालं की त्या प्रकाशाने आपण भाकरी भाजतो, चपाती भाजतो ना, तेव्हा चपातीवर फोड येतात ना डायरेक्ट, ते सगळे फोड यायला लागले हातावर. यायचे संध्याकाळी फुटायचे, मग परत दुसरी नवीन फोड. मग अक्षरशः चपाती भाजल्यासारखेच व्हायचं ते, इतकं ऊन. तर ऊन आणि पाऊस याचा काही नियम नाही. अशा प्रकारे बारामतीपासून आमची यात्रा सुरू झाली. मी काही पॉइंट लिहिलं, कारण हे खूप विस्तृत आहे सगळं सांगायला. हा रस्त्यात आमच्या पूर्वीच्या आपली दिंडी व्हायची, त्याच्यामध्ये 2 भक्त सुरुवातीपासून. एक सरस्वती माता डॉक्टर सर्जन, आणि दुसऱ्या पद्मावती माता. ह्या दोघीही कायम व्हायला जायचं.
तर यावेळेला बारामतीच्या त्या जंक्शनच्या आसपास आम्हाला सरस्वती माताजी पण भेटल्या. त्या ॲम्ब्युलन्स मध्ये त्या अजूनही सेवा करतात. आता रिटायर्ड काही 70 वर्ष 68 वर्ष, पण दरवर्षी त्या वारीमध्ये जाणार सगळ्या भक्तांची सेवा करतात. टेबल लागलेलं होते, डॉक्टर त्याच्याबरोबर होते आणि शिवजयी सेवा. महाराजांना पण मी मेसेज पाठवला गुरुजींना की बाबा मी ते चालू आहे, आशीर्वाद द्या, असं करून निघा. मग जंक्शनला एक शाळा होती. त्या शाळेत आम्ही म्हणजे जिथे कुठे क्लासरूम मिळाला तिथे झोपायचं, ज्यांना नाही मिळालं तरी वरांड्यात झोपायचं, वरांड्यात नाही मिळालं बाहेर झोपायचं. आणि असे सगळे भक्त झोपतात, म्हणजे आपणच नाही. वरांड्यामध्ये नाही झोपलं तर तुम्हाला बाहेर जमिनीवर जे काही प्लास्टिक असेल किंवा काही सतरंजी असेल टाकून झोपायचं. पाऊस आला की लगेच गोळा करायचं, उठायचं, बॅग घालायची, आपलं जाऊन बसायचं. हे सगळ्यांसाठी कॉमन आहे. साधारणतः 100च्या वरती पुरुष मंडळी, त्याच्यासाठी एक टॉयलेट शाळेची. पाणी नाही, टॉयलेटमध्ये पाणी नाही, पण मॅनेजमेंट बाय सायलेन्स, सगळं फिक्स आहे. गेले तिकडे विराट टाकलं की लगेच त्यांचे 2 माणसं उतरतात, सगळीकडे दोऱ्या बांधतात आधी. का? कारण कपडे जास्त घेऊन जाऊ शकत, तुम्हाला सगळं ओझं व्हायचं नसतं ना. कमीत कमी कपडा नाही, प्रत्येक जिकडे चान्स मिळेल तिकडे धुवायचे, टाकायचे आणि ते सुकतात कडक उन्हामुळे. आणि त्यांच्या बकेट्स 6 ते 7 बकेट्स मोठ्या विथ मग्स पुरुषांसाठी, तेवढ्याच लेडीजसाठी. मध्ये टँकर, ह्या बाजूला लेडीज, ह्या बाजूला जेंट्स, सगळं फिक्स आहे. आणि आजकालचं नवीन एक ऍडिशन, एक मोठा असा चौकोनी बोर्ड आहे, तो एक प्लग मध्ये टाकला आणि तो बोर्ड लावतात, ज्याला जिथे मोबाईल चार्जिंग करून घ्या. जर ह्या 3 गोष्टी फटक नव्हतात आणि ते झालं की मग अनाउन्समेंट सुरू, आता प्रसाद घ्या, असं करा. आणि मग कुठे राहायचं, काय करायचं सगळं सांगितलं. असं 1-2 तास गेले की संध्याकाळचा कार्यक्रम सुरू होतो. संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये संध्या आरती, तुलसी आरती, नंतर प्रवचन आणि मग प्रसाद. मग पहिल्याच दिवशी मी खरं तर मला असं गुपचूप जायचं होतं की चला बघूया कसं. आपलं एक अनुभव असा घेतला पाहिजे की जिकडे आपण कोणी नाही आहे. कारण आपल्याला ते VIP मध्ये सवय झाली. म्हणजे मला तरी विश्वरूप, आम्ही सगळ्यात सिनियर, समावूया सिनियर, त्या आम्ही सगळीकडे गेलो. आमच्या VIP सेंट्रोम असतो, सगळीकडे लोक या या या, स्पेशल जागा, स्पेशल सगळं. ते न करण्यासाठी मी कोणाला काही सांगितलं नाही मी कोण आहे, काही आहे. मी असंच पोचलो. पण तरी देखील हळूहळू बातमी पसरायला लागली. मग पहिल्याच दिवशी ते मुकुंद माधव प्रभू क्लास देत होते. ते क्लास देतात तर आपल्याबरोबर माधवानंद प्रभू आहे. तर कोणाला माहिती आहे, ह्यात तर सगळ्या क्राऊड मधला माधवानंद असं आहे कोणाला माहित नाही. पण माधवानंद प्रभू आहे, ते उद्यापासून रोज क्लास देते. त्याने अनाउन्स करून टाकले. मग त्या रात्री, पहिल्या रात्री 25 किलोमीटर चालू होतं. मग ते एकदम थकले होते, पडून. मग सगळ्यांना, बऱ्याच लोकांना जाऊन मसाज सुरू केली. आपल्याला मसाज माहिती आहे कसं करायचं, कारण मी मसाज स्वतः गेलो त्यामुळे माहिती आहे कुठे कुठे पॉईंट करायचे. छान मसाज केली आणि लोकांनी करवून घेतली. कोणाला माहिती नाही हा कोण आहे. 2-3 दिवसानंतर लोकांना कळायला लागले अरे हा माधवानंद दास आहे. मग तेव्हाच माझी सेवा बंद झाली. हे VIP सेवा. तरी देखील शेवटच्या दिवशी म्हणजे परवा मी त्या, कारण ब्रह्मचारी 2 ब्रह्मचारी येते मॅनेजमेंटमध्ये, श्रीपाद सेवा प्रभू आणि मंत्र प्रभू. दोघे अतिशय म्हणजे सगळ्यात शेवटी झोपतात, सगळ्यात आधी उठतात, जप करून घेतात. एकदम कडक. ते मंत्र प्रभू उठले का संध्याकाळ गाडी सुरू. ते बसलेले असतात, ते बसले तो पण शांत बसले जातात. ते उठले का संध्याकाळ गाडी सुरू झाली. ते उठणार, चलो मग चालायचं. जास्त काय अनाउन्समेंट वगैरे काय.
मग त्यांना परवाच्या दिवशी मी कसं तरी सांगितलं, तुम्हाला एक चान्स तर द्या, तुम्ही आता इतकी सेवा करता, थोडी मसाज करू द्या. मग त्यांनी शेवटी लास्टच्या दिवशी मला कशी कशी ती सेवा करू दिली आणि दोघांनाही बरं वाटलं. अशा प्रकारे जंक्शनवरून पासून दुसऱ्या दिवसापासून मला लोकांनी सांगितलं तुम्ही क्लास द्यायचा. हळूहळू मला पुन्हा ते VIP सारखं थोडं ट्रीटमेंट सुरू झाली. वेगवेगळ्या जेवायला बसवणे, टॉयलेट नसेल तर आजूबाजूच्या घरामध्ये जाऊन विचारणे किंवा तुमच्याकडे आमचे पाहुणे चालतील का, लोक पण हो म्हणायचे. मग असं करता करता पण काही ठिकाणी कोणीच नसतं. जसं आता आम्ही या शेवटच्या ठिकाणी आलो होतो, त्या जागेचं नाव आहे वाडी कुरोली. वाडी कुरोलीमध्ये आल्यापर्यंत अनेक सगळ्या आपल्या वाऱ्या येतात. तिथं तुम्ही क्लास पण देऊ शकत नाही, कारण प्रत्येकजण आपापला क्लास देत असतो, प्रत्येकजण कीर्तन करत असतो. मग त्या शेवटच्या दिवशी आपले प्रभूजी म्हातारू प्रभूने कीर्तन सुरू केलं. प्रभूजी असं कीर्तन केलं जमत नाही, मग तिकडे दुसरं काहीच नाही करू शकत, फक्त कीर्तन. आणि आपले इस्कॉन पुणे तिथून एक ग्रुप येतो त्यांचा यंग भक्त, त्यांना PDC म्हणतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स. 3 महिने भक्त वेगवेगळ्या प्रांतातून येतात पर्सनल डेव्हलप करायला. मग त्यांना ना जसं आर्मीमध्ये कसं कठीण अशा परीक्षा देतात ना, तसं कठीण गोष्टी दिल्या जातात. इतक्या वाजता उठायचं, असं करायचं, तसं करायचं. तर त्यांच्यासाठी ही एक टेस्ट असते, ही पंढरपूरची वारी. याच्यामध्ये तुम्ही सतत कीर्तन करत राहायचं, पाऊस असो ऊन असो, काय कीर्तन थांबता कामा आहे. आणि नाचायचं सुद्धा. आणि ते यंग असतात, 20, 22, 25, मॅक्सिमम 28 आहे. मग त्या भक्ताच्या सोबत कीर्तन करत करत हे शेवटच्या दिवशी असं कीर्तन झालं की सगळ्या वाऱ्यांमधले लोक तिकडे पोहोचले. त्यांची आपापली कीर्तन बंद झाली आणि जो तू नुसता धुमाकूळ घालतो, नाचतोय बस. म्हणजे तुकारामांनी जे गीत गायलं का, मातले हे वैष्णव वीर रे, मातले म्हणजे अक्षरशः मस्तीमध्ये आले, त्यांना म्हणजे काय बेभान झाले. अशा परिस्थितीने सगळे नाचवले, कोणी उड्या मारतोय, कोणी फिरतोय, कोणी फुगड्या घालतोय. आणि 1.5 तास कीर्तन केलं. आणि अशा प्रकारे तो शेवटचा दिवस आमचा. पण तिथे एक होतं की आजूबाजूला कोणी नाही, फक्त एक शाळा. तुम्हाला सकाळी शौचाला जायचं तर 1.5 किलोमीटर चालायचं. 1.5 किलोमीटर चालून शोधून काढायचं कुठे काय जागा आहे का, कारण तुम्ही कुठे गेलात अचानक तिकडे लोक दिसतात झोपलेली, कारण सगळी माणसं. मी पण एका उसाच्या मळात गेलो सकाळी 4:45 टॉर्च घेऊन गेलो. तो पण कोणी काय बोललं नाही. गेल्यानंतर आवाज यायला लागला, एक बाई ओरडायला लागली. मला वाटलं की दुसरं पण ओरडत दिसाय. तर मी काय लक्ष दिलं नाही. मी आपलं कार्य उरकून परत आलो ते माझ्या समोरच. काय लाजबीज वाटतं की नाही. आणि मग तो तिने त्या पुरुषाला बोलवलं दुसऱ्या. तो पूर्ण कोण आहे. मग मी जो असा घाईत पळालो ना, एकदा त्या महासागरात लुप्त झालो, सगळ्या लोकांना लुप्त झालो. आता सेफ, आता काही प्रॉब्लेम नाही. इतक्या भक्तांमध्ये कसं शोधणार ते भक्त. ही परिस्थिती सगळीकडे. तर अशा प्रकारे ही दिंडी जी आहे तिच्यामध्ये काही एकटा दुकटा असतो, काही दोघे असतात, काही हजबंड वाईफ असतात, काही 3-4 घोडक्याने येतात, काही रिक्षाने येतात, काही ट्रॅक्टरने येतात. जसं आपलं एक पुण्याचे भक्त आहेत, ते स्वतःच त्यांचा स्वतःचा ट्रॅक्टर, आणि ते काय करतात दर वारीला त्यांचे जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत, ते त्यांना घेऊन ते 5-6 लोक आहेत ट्रॅक्टर म्हणून ते वारी घेऊन जातात. प्रसाद वाटतात लोकांना आणि घेऊन ते आम्हाला इथे जॉईन झाले आपल्या वाखरीजवळ.
नंतर त्याच्या मागे उभे राहिले जगन्नाथ प्रभू. असे भरपूर लोक असतात वेगवेगळ्या प्रकारे. आणि हे सगळे फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते, म्हणजे जशी पांडुरंगाची इच्छा, बस दुसरं काही नाही. तर कायम एकच, पांडुरंगाची जी इच्छा असेल तसं होईल. आणि त्याचा अनुभव आपल्याला येतो. जसं मला भक्तांनी विचारलं की शेवटचा सेकंड लास्ट डे फीडबॅक दे, काय साक्षात्कार झाला सांगा. म्हटलं मला काहीही साक्षात्कार झाला नाही. मला एकच साक्षात्कार झाला की सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त तुम्ही हरे, मोबाईल नाही काही नाही, नुसतं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ह्याच्यापुढे काहीच नाही. म्हटलं मला एक विश्वास झाला की जर मी अशा प्रकारे राहिलो वारीत, तर म्हटलं जसं एखादा मोठा पत्थर असतो नाही का, पत्थरामध्ये असं वरून कधी धबधबे होतो, एकाच ठिकाणी पाणी टिप 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 पडत राहतं, कधीतरी ते पत्थर छेद होतोच त्याला. तसं माझ्या कठोर उद्या म्हटलं छेद होणार त्याच्यात निश्चित, एवढी मला खात्री पडलेली तुमच्या सहवास. आणि हे सगळे भक्त एकटा दुकटा तिकटा जे काय असतील ते कुठे राहतात, कुठे त्यांना पाणी मिळतं, जेवण मिळतं, कोणाला माहित नाही. हे असे आहेत की उन्हातच झोपतात. ऊन आलं मग आपण सावली शोधून काढतो, त्यांना सावली उन्हात रस्त्यावर झोपलेले असतात. वरती ते पगार टाकतात लेडीज लोक, जेंट्स लोक टोपी किंवा काहीतरी गमछा टाकून झोपून जातात उन्हात. पण आपली दिंडी आली त्या सगळे मोबाईलवरून काढून फोटो, कारण दिंडी आपली एवढी व्हायब्रंट होती ह्या सगळ्या यंग मुलांमुळे, ते नाचतायत, फिरतायत, घुमतायत आणि जबरदस्त कीर्तन म्हणजे आपले जयशजन प्रभू तसे त्यांच्या तुमच्यासारखेच दिसणारे, तुमच्यासारखे वागणारे तिथे एक भक्त आहे, त्यांचं नाव आहे सुदामा नाथ प्रभू. ओळखतं का तुम्ही? तुमच्यासारखंच गातात, तुमच्यासारखं नाचतात सुद्धा. असं इथे प्रेमाने इतकं छान कीर्तन, त्यांना इतकी आवड आहे त्या कीर्तनाची ना की किती थकले सुंदर नाचत असतात ते. नंतर मुकुंद माधव प्रभू काय गातात ते, त्यांचा आवाज अक्षरशः गगनाला भेटणारा आवाज, म्हणजे अक्षरशः तुमच्या हृदयाला छेद करून जाणारच तो, इतकं सुंदर कीर्तन. नंतर एक युगल श्याम प्रभू सुंदर कीर्तन करतात. असे अनेक भक्त सतत कीर्तन करतात. आणि कधी कधी मग मंत्रालय प्रभू स्वतः जे मॅनेजर होते. आणि आणखी एक भक्त होते, त्यांचं नाव होतं परमानंद पुरीदास सासवडचे. ते आपल्या मराठीतलं चिमणराव काय नव्हतं, प्रभाकर दिलीप प्रभाकर त्यांच्यासारखे दिसतात थोडेफार. आणि काय तुझा हातखंड होता त्या ड्रामा करण्यामध्ये, ऑन द स्पॉट ड्रामा ठरवणार आणि भक्तांना एकत्र करणार आणि सुंदर ड्रामा करतात. प्रत्येक दिवशी ड्रामा, लेक्चर संपलं की ड्रामा नंतर कसा. तर अशी आमची वारी दिंडी चालली होती. मग त्याच्यामध्ये ते बैल अतिशय सुंदर बैल, खिल्लारी 4, आणि मध्ये मध्ये आहे ना कुत्रे जॉईन व्हायचे. हा, एक कुत्रा यायचा 10 किलोमीटर झालं मग निघून जायचं, दुसरा यायचा. प्रत्येक ठिकाणी कुत्रे आम्हाला जॉईन व्हायचे बरोबर चालत. आणि ते बाकीचे कुत्रे गावातले येतात ना त्याच्यावर भोंकणार, मग आमचे भक्त त्यांना पळवून काढू, मग तो आमच्याबरोबर मस्त चाललाय. तर असे कोणते भक्त असतात पूर्वजन्मीचा किंवा त्याला काहीतरी करायचं, यू नेव्हर नो होऊन द्या. एका ठिकाणी अचानक कुठे काय सगळी शेती आहे दुसऱ्याची, पण एक काळा असा माकड, ज्याला म्हणजे लंबूर म्हणतो ना वृंदावनमध्ये, मोठे उंच, तो बसला त्यावरती पालखीच्या वरती. सगळी दुनिया त्याला फोटो काढायला, तो सगळ्यांकडे भोवतोयचा हिरो सारखा, आणि थोड्यानं आपोआप निघून गेला. असं वेगवेगळ्या प्रकारचे ते प्राणी मात्र सुद्धा या दिंडीमध्ये सामील होतात. नंतर इंदापूर जवळ
जंक्शन नंतर आम्ही इंदापूरला पोहोचलो. कुठे थांबायचं सांगा, वेळ झाली का सांगा मला, काय नाही चालूच राहते, भरपूर आहेत ते. तर रस्त्यामध्ये दोन्ही बाजूला कुठे ना कुठे घरं असतात, काही उसाचे गुऱ्हाळ असतात. मग तिकडून आपली संस्कृती एवढी सुंदर आहे, सगळ्या लेडीज, छोटी मुलं, पुरुष मंडळी जास्त, पण लेडीज आणि म्हातारी लोक ते येणार. सगळं ते कुंकू, नंतर तुमचं हळदी, तांदूळ, फुलं, काही लोक चपात्या घेऊन येणार, पाणी सगळं घेऊन येणार. पहिली बैलांची पूजा करणार, बैलांना असं टिलक लावणार मस्त, त्यांना चपाती खायला घालणार, त्यांच्या पायावर पाणी टाकणार, मग जाऊन प्रभुपाद आणि गौरीता यांना वंदन करणार, प्रसाद घेऊन जाणार. किती ठिकाणी दिसला रथ की आले लोक स्वतःवर येणार. मग एके ठिकाणी आम्ही असं पुलावरून उतरत होतो. हे तुम्हाला सांगतो की आपण मुंबईपासून येतो पुण्याला असं वरती चढत जातो नाही का, पुण्यावरूनही म्हणजे पायी चालत मला लक्षात आलं की पंढरपूरपर्यंत सतत आपण चढतच असतो, असं कधीच जात नाही, कंटिन्यू असेच असतो आपण. विमान आहे ते असंच चालत असतो आपण, कंटिन्युअस चढण आहे ते. पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत चढणच आहे, फक्त पंढरपूरला आल्यानंतर मग ते चंद्रभागेला आपण थोडं खाली जातो, पुन्हा चढतो. तर ते इंदापूरच्या खाली जाताना एक म्हातारा माणूस त्याला असं उचलून आणला, असं धोतर घातलेलं असं उचलून त्याला घेऊन आले. त्याला चालता येत नाही. मग त्याने पूजा केली, त्यांच्या सगळ्या परिवाराने पूजा केली. त्याने 5,000 रुपये डोनेशन दिलं. मग आम्हाला माहित नाही हा कोण आहे. त्याने सगळ्यांना लिंबू सरबत दिलं, त्याची सून वाटत होती लिंबू सरबत. मग आम्ही विचारलं ह्याला तुम्ही नवसाहेब कोण आहेत माहिती आहेत का? हा त्यानं तुम्ही चैतन्य महाप्रभू. म्हटलं तुम्हाला कसं माहित? आमच्याकडे लोकनाथ महाराज आलेले आहेत, त्याने मला सगळं सांगितलंय. त्यापासून दरवर्षी मी या दिंडीच्या मध्ये स्वागताला येतो. यावर्षी मला चालता येत म्हणून मला उचलून आणलं. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी हा सुंदर संस्कृतीचं दर्शन होत आहे. मग एका गावात आम्ही गेलो, त्याचं नाव होतं विठ्ठलवाडी. त्या विठ्ठलवाडीला रात्री सगळं तिथे फार जागा जास्त नव्हती, म्हणून एक विठ्ठलाचं मंदिर, त्याच्यामध्ये काही भक्त झोपले. लेडीजना शाळा मिळाली, शाळा पण छोटीच होती. आणि काही लोकांना या घराचा वरांडा, त्या घराचा वरांडा, आणि तिथे तुम्ही लघवी पण करू शकत नाही. इथे काही नाही करायचं, सगळं बाहेर उषाच्या शेतात जायचं, फार लांब. पण सगळं झालं, कपडे बिपडे धुतले, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुढच्या स्टॉपला निघणार. त्यावेळेला एक प्रतिष्ठित माणूस, पर्सनॅलिटी खूप छान आहे. आपले केशव प्रभू कसे आहेत तसंच दिसतात, तसंच चालतात सुद्धा उंच ते. आणि त्याची त्याच्यावर 3 मुलं होते, 2 टीनेजर्स आणि 1 लहान. सगळे आले. मग लोकांनी माझी ओळख करून दिली की हे मिस्टर हांगे आणि खूप मोठे इकडचे व्यक्ती आहेत, आणि आपल्याला ते स्वागतासाठी आले. म्हटलं स्वागत करताना निघून जातील, आपल्याला त्यांच्या घरी आपल्याला रात्री राहायचं आहे. पण त्या व्यक्तीने तिथून पासून मला वाटतं जाईल आता. त्याने ते पूजा झाल्यानंतर रथ सुरू झाला, आमच्याबरोबर चालत राहील, पूर्ण कुटुंब चालत राहील. मग मध्ये त्यांची बहीण आली, ती बहिणीचा मुलगा आला, ते पण आमच्याबरोबर चालत लागले. साधारण 15 ते 18 किलोमीटर आमच्याबरोबर चालत आले. आणि त्यांच्या घरी आम्ही दुपारी 2ला पोहोचलो. मोठा असा दगडी वाडा आहे, तो जुना आपल्या जमीनदारांचे वाडे असतात, मोठा वाडा. आणि त्यांच्या ठिकाणी त्यांचे 150 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्म्स करतात. त्यांचं नाव आहे 2 ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स. ते दोघे भाऊ आहेत. ते खूप फेमस आहेत, आपल्याला मला माहिती पण. मग त्यांनी मला सांगितलं देवकीनंदन प्रभू मला चांगलं ओळखतात, नंतर दामोदर दुलाल प्रभू मला चांगलं ओळखतात. कारण त्यांचं जे तूप आहे गीर गाईचं, ते 60 देशांमध्ये जातं, 60 कंट्रीज. त्याच्याकडे खपली गहू आहे, कागदी लिंबू जुनं सगळं, ते सगळं
आणि आता सध्या त्यांच्याकडे 5,000 एकर जमीन दुसऱ्या शेतकऱ्यांची पण आहे. आणि शेतकरी तेच, त्यांना फक्त हे लोक आपला ब्रँड देतात. आणि ज्या वेळेला मी पोहोचलो तर संपूर्ण कुटुंब इतकं छान आहे की त्या कुटुंबातले बाकी मुलं, लेडीज, तुमची वारी अशी आहे ते रस्त्यावर तिकडे उभे गेटवरती, आणि ते सगळं आमचं ऐकून तिकडे नाचायला लागले. सगळे नाचत आहेत आनंदाने. ते कशी आली वारी असते अशा प्रकारे तिकडे वारी आली. आणि मग तिकडे सगळ्यांना भरपूर छास, जेवढा पाहिजे तेवढा छास द्या, कारण गाई भरपूर आहेत. मग तिथे आम्ही बाहेर जागा, राहायला तिकडे जास्त जागा नाही, फक्त प्रसादाला घ्यायला जागा, कीर्तन प्रवचनासाठी जागा. बाहेरच्या शाळेमध्ये आम्हाला झोपायला दिलं. मग शाळेच्या बाहेर तिकडे तुम्हाला सांगायला पाहिजे, एक 69 इयर्स 69 वर्षाचे गृहस्थ हैदराबादचे. त्यांची खासियत अशी की स्टडीली वॉकिंग, काही प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, काही कारण मला मी थकून अजिबात थकायचं नाही. आणि जिथे जाईल तिकडे त्यांच्यामध्ये काय कला माहीत नाही, असं बसणार एका ठिकाणी. आजूबाजूला सगळे पोरांच्या पोरांना बोलवणार, यार इकडे या इकडे, आणि पोरं पण ऐकतात त्यांचे. मग त्याचा असं राऊंड करणार पोरांचा, आणि फक्त 2-2, 3-3 तास, असं नाही की 15 मिनिटं एकच, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हेच चालू. हीच ट्यून, ह्याच्याकडे दुसरी ट्यून नाही, करताल नाही, मृदंग नाही, काय नाही, फक्त असं. आणि 2.5 तास म्हटलं माझ्याकडे शक्ती आहे. काय नसेल, लहान मुलांना असं पकडून ठेवण्याचे, पण हरे कृष्ण महामंत्रामध्ये संभव नाही आहे. त्याच्यामध्ये मध्ये आपला एक भक्त गेला, राधा जीवन सरकार, तो पोरांना म्हणाला, तुम्ही काय काळजी करू नका, थोड्या वेळाने तुम्हाला मी छान छान गेम शिकवे. ते प्रभूजी म्हणतात, त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते येतील. आणि त्याच्यानंतर आणखीन 1 तास त्यांनी एवढंच कीर्तन करवलं. प्रत्येकाला आता तू गा, आता तू गा, आणि प्रत्येकाला एक हरे कृष्ण महामंत्र स्पीकर. आणि ते पोरं, आणि प्रत्येकाला तिलक लावलं, सगळ्यांना तिलक लावलं. ते पोरं पण असे तिलक लावून मस्त. मग ते त्यांना आता वेळ नाही ना, ते कीर्तन करतात. मग माझ्याकडे मी बसलो होतो झाडाखाली एका, मग झाडाखाली सगळे लोक, आम्हाला तिलक लावलं. मग तिलक शोधून काढलं, सगळ्यांना तिलक लावलं. अशा प्रकारे त्या गावामध्ये हे झाल्यानंतर संध्याकाळी मग आमचं छान प्रवचन झालं. मग तिथे मी त्यांना सांगितलं की तुम्ही 2 ब्रदर्स आहात, पण आमच्याकडे पण 2 ब्रदर्स आहेत, गवंडीत आहे. तुमच्याकडे 2 ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म, आमचा 2 ब्रदर्स स्पिरिच्युअल फार्म आहे. आमचे सगळे भक्त आहेत. ही वॉज व्हेरी हॅपी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी निघालो, तिथे एक आपला शाळेच्या मागे एक मोठी विहीर आहे, खूप प्रचंड मोठी. त्याच्यामध्ये लोक जाऊन उड्या मारून आंघोळ करत होते, पोहत होते. तिथे एक रत्नागिरीला राहणारे भक्त आहेत, त्यांना सगळ्यांना नाव दिलं घटोत्कच महाराज. उंच धिप्पाड असा. आणि प्रत्येक वेळेला मला त्यांना मी सांगितलं, मी डॉक्टर आहे, कोणाला पाहिजे औषध वगैरे घ्या. तर रोज एक 20-25 लोक येऊन औषध घेऊन जायचे. मग प्रत्येक वेळ मला येऊन सांगणार, पचत नाही हो, पचत नाही, काहीतरी गोळ्या द्या. मग मी आपला अँटासिड वगैरे द्यायचो त्याला. आणि दुसऱ्या बघतो ब्रेकफास्ट आहे 4 प्लेट खाणारा, आणि लंच मध्ये पण 2-3 प्लेट खाणार, असं मग भरून राहते. पण तुम्ही खाता इतकं तुम्हाला पचत नाही, पण शरीर असं मजबूत. मग तिकडे असं सगळ्यांनी असं दंड बैठका काढून असं मस्त जाऊन गोळ्या मारायला तिकडे. तरी फोटो काढलेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो तिकडे त्या बोडणी गावातून, जिथे ते हांगे राहतात. आणि मग पुन्हा एकदा, म्हणजे कसं संस्कृती बघा, पुन्हा एकदा आम्हाला सोडायला 3 किलोमीटर पूर्ण परिवार आला. घ्यायला आले 18 किलोमीटर आधी, आणि सोडायला 3 किलोमीटर. मग तिकडे मग सगळ्यांनी तिकडे डान्सिंग कीर्तन केलं. आणि मला थँक्यू, इंग्लिश बोलतो छान. ही इज अ व्हेरी एस्टॅब्लिश्ड. मुंबईला बांद्राला ऑफिस नव्हतं. दे हॅव ऑलमोस्ट 1000 एम्प्लॉईज. आणि अतिशय कठोरपणे ते ऑर्गॅनिकचं पालन करतात. आणि आता त्याने
ते मला म्हणाले की आमचं तूप आहे ना मिनिमम 3,400 रुपीज पर किलो, बाकी सगळे 1,800 2,000 आमचे 3,400. कारण आम्ही एवढी स्ट्रिक्ट आमच्याकडे क्वालिटी कॉन्शियसनेस आहे. किंवा दामोदरला तुम्हाला मी सांगेल माझा कॅमेरा तुमच्या पुरुषात लागला तरच मी तुमचं प्रॉडक्ट घेईन. तर अशा प्रकारे पण ते झालं. मग पुढच्या आम्ही गावी आलो हळूहळू, अनेक गावं गेली मध्ये. पुढच्या गावात आलो आम्ही तिकडे अकलूजला. तिकडे पण एक वेगळी फॅमिली आहे. त्याच्या आधी अकलूजच्या आधी मला लंचसाठी एका फॅमिलीने रिसिव्ह केलं, तिकडे लंच दिला मस्त. त्यांचं पण एक मोठं आमराई आहे. मग लंच घेऊन सगळे आमराई झोपले छान. थोड्या निघालो आम्ही आणि शेवटी संध्याकाळी अकलूजला आम्ही पोहोचलो, जिकडे गलांडे ब्रदर्स त्यांचा एक मोठा लॉन आहे, मॅरेज लॉन. त्या मॅरेज लॉनला त्यांनी राहायला जागा दिली आम्हाला. ते पण खूप चांगले बनले. सगळ्यांनी येऊन स्वागत केलं, बैलांना नमस्कार केला, रथाला नमस्कार, रथांना चांगलं राहायला सोय केली. अशा प्रकारे जिथे जाईल तिथे आपल्याला खूप सन्मानाने संस्कृतीचं एक प्रदर्शन झालं. आणि असं करत करत आम्ही एका ठिकाणी बोललो, त्याचं नाव होतं उघडेवाडी. सगळंच उघड, नावच गावाचं उघडेवाडी. तिथे एक भवानीचं मंदिर आहे. त्या मंदिरात मग आम्हाला ठेवलं गेलं. मग तिथून सगळ्यांना 200-300 मीटरवर मग एक शाळा आहे, तिकडे प्रसाद असं विखुरलेलं होतं तिकडे. आणि तिथे मग सगळ्यांनी कीर्तन, तिकडे लास्टचा शेवटचा ड्रामा तिकडे झाला. ड्रामा वगैरे करून मग तिकडनं आम्ही निघालो. आणि मग सेकंड लास्ट स्टॉप इथे आलो आपल्या वाडी पुरवलेला. तिकडनं मग डायरेक्ट पंढरपूर. काही गृहस्थ होते आमच्याबरोबर, अतिशय चांगले भक्त. जसं जसं मी आठवण तसं लिहिलेलं आहे. त्यांची नावं होती, एकाचं नाव होतं अभय कुमार, किंवा त्याला थोरात सर म्हणायचे. ते सध्या आपल्या NVCची जी शाळा आहे त्याचे ट्रस्टी आहेत. ते सगळ्या महाराष्ट्रातले जितके जितके मुख्याध्यापक आहेत त्या मुख्याध्यापकांच्या असोसिएशनचे चेअरमन आहेत. आणि त्यांचा छंद काय आहे, म्हणजे त्यांची एक आवड आहे की प्रत्येक 1 किलोमीटरला जाऊन ते मोठी रांगोळी काढणार स्वागतासाठी. इस्कॉन पुणे असं लिहून सुंदर सुंदर रांगोळ्या, कधी मोर, कधी कमळ, वेगवेगळं, कधी स्वस्तिक, सुंदर रांगोळ्या. म्हणजे सगळ्या रथ येणार, तिकडे थांबणार, फोटो घेणार, मग पुढे जाणार. पुन्हा त्याच्याबरोबर 3-4 लेडीज होत्या, त्यांची कार होती, ते पुढे पुन्हा रांगोळी काढणार. अतिशय सुंदर बघतो, खूप नम्र. नंतर एक होते, हे सगळे अनुभव बघताय ना, या लोकांना पांडुरंगाचा अनुभव झालेला आहे. असं असे लोक. एक यंग ड्युटी आहे, 32 वर्ष असते, अधोक्ष धारी करून. त्यांचं सुद्धा त्यांना सुरुवातीपासून पांडुरंगाने खूप गाईड केलेलं आहे. नंतर म्हणाले माझ्या ते इंजिनियर आहेत आणि त्यांचा कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे. माझा बिझनेस चालत नव्हता. मी त्यांची पत्नी राधानाथ महाराजांची शिष्य आहे. तुम्ही म्हणे कायम विचार करत होतो की मला दीक्षा राधानाथ महाराजांकडनं घ्यायची का मराठी महाराज लोकनाथ महाराजांकडनं घ्यायची, कोणाकडनं घ्यायची, त्याचा फार विचार चालू होतो. पण पांडुरंगावर विश्वास नाही, पण नेहमी इथे यायचं पंढरपूरला. मग एके दिवशी पंढरपूरला आले, मंदिरात गेले आणि मंदिरात आतमध्ये बोलल्यानं पुजाऱ्याने त्यांना एक प्रसाद दिला, असा महाप्रसाद. म्हणजे ते बाहेर आहे ना, एक संन्यासी उभे आहेत, त्यांना देऊन या. ते बाहेर गेले. संन्यासी कोण? लोकनाथ महाराज. लोकनाथ महाराज प्रसाद दिला, महाराजांना आशीर्वाद दिला. आणि त्यांनी एक संकेत पकडला की बाबा पांडुरंगाची कधी इच्छा आहे की मी यांच्याकडे दीक्षा घ्यावी. अजून काय तुम्ही बोलणं झालं नाही, कारण पत्नी महाराजांची होते, महाराजांना आवडायचे. पण महाराजांकडे ते किती वर्षाने कधी देतील काय कोणालाच माहित नाही ना दीक्षा. देतील की नाही हे पण माहित नाही. म्हणतात देणार पण कधी माहित नाही कोणाला. मग घरी पोचले, त्यामुळे मी 1 वर्षापासून एका कन्स्ट्रक्शन कंपनीला त्यांच्या मागे लागलो की मला तुम्ही तुमचे सब कॉन्ट्रॅक्ट द्या. कन्स्ट्रक्शन कंपनीचे सब कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे एखादी बिल्डिंग असेल तर त्यात 10 बिल्डिंगमध्ये 1 बिल्डिंग मी करेन. आणि पत्नी पण आर्किटेक्ट आहे. पण ते काय तयार नव्हते. पण जसे ते पोचले तर दारात ते उभेच होते.
मला 15 दिवस कुठे होतात तुम्ही? नाही मी पंढरीला गेलो. आणि तुमची वाट बघतो, मला हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला द्यायचं आहे, मला दुसऱ्या कोणालाच द्यायचं आहे, तुम्हालाच द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तेव्हापासून त्याची प्रगती सुरू झाली. मग त्यांना हे दोन्ही संकेत मिळाल्यानंतर त्यांनी मग जाऊन लोकनाथ महाराजांना दीक्षा पण दिली. त्यांचं नाव होता अधोक्ष प्रभू आहे. खूप चांगलं. म्हणजे आता त्यांचा नित्यनियम असा आहे की दर महिन्याला एकदा ते कारमधून पंढरपूरला येतात. आणि त्यांची प्रचाराची पद्धती सुंदर आहे. ते काय करतात, स्वतः ड्रायव्हिंग करतात, मागे 2 भक्तांना किंवा 3 भक्तांना पण भक्त घेतात. आणि बाजूला एक नवीन माणूस घेतात ज्याला त्यांना प्रचार करायचा आहे. त्यांच्याच कंपनीतला, फ्रेंडशिप मधला नवीन माणूस त्याच्यावर बाजूच्या सीटवरती. आणि मी हे चौघे पांडुरंगाच्या कथा, हरे कृष्णाच्या कथा, भागवत कथा हे कंटिन्यू चालू असतं 4-5 तास. आणि मग पांडुरंगाचं दर्शन घेऊन पुन्हा जाताना तीच परिस्थिती. तो फक्त ऐकतोय, मध्ये मध्ये काहीतरी प्रश्न विचारतो. पण आल्यानंतर जनरली तो भक्त बनतो. कारण 2 दिवस त्यांना जाता येता सतत कृष्ण कथा त्यांच्या डोक्यावर गेली आहे आणि पांडुरंगाचं दर्शन. असं त्यांनी आता अनेक भक्त बनवले. असे ते एक भक्त. नंतर एक राममूर्ती प्रभू आहेत, ते पण आता असतील तिकडे राधा पंढरीत होतं कोणी राममूर्ती. 61 वर्षाचे आहेत, पण सुंदर गातात. म्हणजे सगळ्यांना त्यांना ते भजन आहेत ना तुकारामाचे वगैरे, त्यांचं आवडतं भजन म्हणजे 2-3 आवडते त्याच्यात. एक भजन आहे, चला नाचत जाऊया पंढरीला, चला नाचत पंढरीला जाऊ, असं नाचत गातात ते. आणि दुसरं आहे, घे 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 हरिनाम घे, असं एक भजन आहे सुंदर. त्याच्यामध्ये इतकं छान वर्णन केलं ज्या कोणी संत, मला वाटतं तुकडोजी महाराजांनी लिहिलेलं ग्रंथ आहे. मग त्यात हरिनाम नाही घेतलं तू तर काय होणार, तू काही दिवसामध्ये फोटोमध्ये जाणार. जास्तीत जास्त तुझं काय म्हणून शिरलं होणार आहे, फोटोवरती एक हार टाकला जाईल. तुझे बायका पोरं सगळं छान लिहिलं त्याने. म्हणजे सगळं इतकं विस्तृत वर्णन आहे की लोक समजून नाव घेतलं पाहिजे. नंतर एक अजय गौरांग प्रभू म्हणून आले, मध्येच जॉईन झाले. त्यांनी सेकंड लास्ट दिवशी आपलं हे भजन करा, खेळ मांडियेला वालवंटी करणे, सुंदर भजन आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, मातले हे वैष्णव वीररे. आणि तिथे तुकाराम महाराज म्हणजे प्रत्येकाचं ह्या आनंदाने हृदय कसं नवनीतासारखं जात मऊ. आणि त्या नवनीतासारख्या हृदयाने ते एकमेकांना मिठी मारतायत, एकमेकांच्या पायी पडतायत आणि पांडुरंगाला मिठी घालतायत. असं आहे काही. मग ते म्हणतात की असा उपाय भगवंताने एका सोपा साधा हरिनामाचा उपाय आपल्याला दिलेला आहे. असं सुंदर भजन त्याने गायलं. मग लास्ट एक तुम्हाला तरी पण मनसुखात असेल वगैरे म्हणून सांगू. मनसुखाला कायम काळजी होती की सर झोपले की नाही, सरांना मच्छर चालू. आणि मला त्याची काळजी. म्हटलं हा आजारी पडून माझं काय होईल. कारण तो आहे ना, पहिल्या दिवशी आम्ही ही बॅग घेतली मी, त्याच्यात एक पुस्तक, म्हटलं कुठे रस्त्यात झाडाखाली थांबलो तर पुस्तक वाचायला मिळेल. पण एक पुस्तक, काय लिहायला, मोबाईल सगळं घेऊन मी आता चाललोय. पाण्याच्या बाटल्या, त्याच्याकडे एक बॅग. मग हळूहळू लक्षात आलं की असं करायला काही वेळ नसतो. इथे फक्त हरिनाम म्हणजे ऐकायचं, गायचं, नाचायचं, दुसरं काही नाही करायचं. तुम्हाला वेळ अजिबात नाही, वाचायला अजिबात वेळ नाही. जाऊन सरळ पडायचं आणि झोपायचं जिकडे चान्स मिळेल तिकडे. मग त्याने पहिल्या दिवशी माझी बॅग पण घेतली, सध्या बॅग. मला पण छत्री पकडायला दिली मी. मग एक बॅग अशी, एक बॅग अशी, आणि बाटली प्रत्येक बॅगेमध्ये बाटल्या पाण्याच्या, थोडा प्रसाद, लाडू वगैरे. कारण सकाळी मी खायचो ना, कारण हा त्याच्यात पण तुम्हाला सांगितलं पाहिजे की ते पहिल्या दिवशी प्रसाद खाला बारामतीला, तर मला वाटलं काय ठीक दिसतो. म्हणजे आय थिंक इस्कॉन स्टँडर्ड इज बीइंग फॉलोड. इस्कॉनमध्ये प्रसाद थोडासा म्हणजे सात्विक प्रकारचा असतो ना, चांगला आहे. म्हणजे इथे मला सांगायची गरज नाही. मग दुसऱ्या दिवशी जेवायला बसलो
आणि असं काय ते भन्नाट निघालं असं ते भाजी खाली झुम असं आतमध्ये असं सगळं जळलं माझं असं. तर मी सगळे एवढाच घास घेतला आता जास्त गोष्ट नव्हतं. मग मागच्या तू खाशी झाली तो घेईन. तर सगळी भाजी घेतली मी मला डाळ भात खाऊन बाजूला गेलो. मग सकाळी तेच दुपारी तेच रात्री तेच. बरं मग मी त्या जे स्वयंपाकाला बेळगाववर आलं होतं त्यांना जाऊन भेटलो. तुमच्याच गावचे साहेब जाऊन भेटलो तेवढंच तुम्हाला सगळ्यांना. आणि बेळगावचे लोक खूप प्रेमळ असतात. इतके प्रेमळ की प्रत्येक वेळेस जीव लावतो आपल्याला. वेगवेगळे भोजी या ना बेळगावला भोजी या सगळे छान. तिकडे त्यांच्यात आत भरपूर भांडतात ते तिकडे बेळगावमध्ये. परंतु आपल्यासमोर एकदम म्हणजे खूप प्रेमळ. बरोबर ना. त्यांच्या तिथं भरपूर काय काय असतं पण आपल्यासमोर एकदम प्रेमळ. मग ते भक्त मला म्हणतात कसे की प्रभूजी कसं रे ह्या लोकांना कळत नाही म्हातारी लोकांना. हो मला पण अलसर आहे मला पण हे चालत नाही तुम्ही जाऊन सांगा म्हातारीला. मग मी म्हातारीला जाऊन सांगितलं बाबा मला ना तिखट चालत नाही. तुम्ही आता जेवढं का तिखट केलं ना कमी करा. म्हणजे तुम्ही आता 75% तिखट विसरून जा 25%च टाका. मग दुसऱ्या दिवशी म्हणतात प्रभूजी आज तुम्ही काही काळजी करू नका सगळं तुमच्यासारखं बनवलंय तुम्ही बिनधास्त खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही एकदम कमी तिखट केलं. परत येतं मग त्यानं मला कळलं की हे कमी तिखट म्हणजे हे आहे. तेव्हापासून मी त्याचा नादच सोडून दिला. मग फक्त आपला काहीतरी खीर असायची खीर आणि भात किंवा डाळ आणि भात त्याच्यामध्ये कधी गेलो नाही म्हणून सकाळी मी खायचोच नाही. तर माझा तो डबा असायचा बॅग आहे लाडूंचा. माझ्या पत्नीने तुपाचे रव्याचे लाडू बनवून दिले होते ते 2-3 घेऊन थोडे ड्रायफ्रुट्स काजू वगैरे विकत घेतले काजू खजूर आणि ते मध्येच कुठेतरी खायचं होतं. मग त्याचं आणि पाण्याचं वजन घेऊन मनसुबा जायचा. मग मनसुबा मला परत घेऊन माझ्याकडे थोडी खाणार का पाणी पिणार का. मी एकदम खूप झालो काय किती सेवा करतो. मग मी त्याला सांगितलं किती सेवा करतो. मग त्याने मग मन उघडं केलं. मग तसं नाही प्रभूजी तुम्ही खाल्ला आणि पाणी प्यायला तर वजन थोडं कमी होतं. वजन कमी करायला तुम्हाला खायला पाहिजे ना आणि पाणी पण प्यायला पाहिजे. पण हे जोक झालं पण त्याने खूप सेवा केली. कपडे धुतले काय सगळं केलं. मग मी त्याला सांगितलंच बाबा आमच्या ते आपले साक्षी गोपालची स्टोरी मध्ये कसं एक म्हातारा ब्राह्मण एक तरुण ब्राह्मण म्हटलं तसंच कायचं आहे. म्हटलं माझी मुलगी तुला मी आधीच दिलेली आहे तू लग्न झालंय ती माझीच मुलगी आहे. आमची नर्स आहे आपल्या हॉस्पिटल नर्स आहे. अशाप्रकारे मनसुखा पांडे तो सतत विचार करायचा की प्रभूजींना झोपायला मिळालं की नाही. पण झोपायला चान्स आहे. म्हणजे तुम्हाला एक होतं की अतिशय कमी झोपून कधी कधी मी 3 तास झोपलो कधी 4 तास झोपलो पण उठलं की फ्रेश. कारण ते कीर्तनाचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की कधी थकवा नाही. आपण 3 तास झोपून जर समजा चालायला लागलो 25 किलोमीटर आपण थकून जाणार ना. पण या कीर्तनाचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की कुठला थकवा नाही काय माणूस पोचतो. आणि दुसऱ्या दिवशी माझा गुडघा दुखायला लागला. म्हटलं झाले काय गडबड होतं. कारण कोणी ना कोणी आजारी पडतो. जवळजवळ 30 लोकांना तरी लूज मोशनचा आजार झाला. मग त्यांना औषध दिली त्यातलं ते म्हणजे थोडाच त्यांना लूज मोशन तरी ते आपलं फॅनॅटिक इस्कॉन डिवोटी ना आयुर्वेद रोज आयुर्वेद घेतात. मग शेवटी 3ऱ्या दिवशी राहलं नाही गुपचूप माझ्याकडे प्रभूजी ते आयुर्वेदाने काय बरं होत नाही. मग आयुर्वेद घ्यायला सांगितलं पण तुम्हाला मला हे काय औषध दिलं. दुसऱ्या दिवशी प्रभूजी एका दिवसात आराम पडला. मला काय आमचं पण आयुर्वेदच आहे. काय सांगू गुडघा दुखायला लागला. मग मी विचार केला आता म्हटलं गुडघा जर दुखायला लागला तर चालणार कसं. मग त्यांना मला 2 इन्स्पिरेशन मिळाले. एक म्हणजे 70 वर्षाचे आपले भक्त आहेत त्यांच्या ऑलरेडी मांडी झिजलेली आहे
आणि डॉक्टरने आंबेडकरांना सांगितलं तुम्हाला बदलावं लागेल किंवा काहीतरी इंजेक्शन द्यावं लागेल. आणि त्यांचे जे सुपुत्र आहेत ते आपल्या इस्कॉन पुण्यामध्ये पुजारी सापडत ब्रह्मचारी, ते मला म्हणाले की मला मुलगा तिकडे फोटो दाखवला पण ह्याचं काय करायचं कळत नाही, पण मी चालतोय कसं घेऊन चालायचे 25-25 किलोमीटर 15 ते 25 कुठलाही. मग त्याच्यामुळे मला एक भीड आला की मला ते चाललं तर मी काय नाही. आणि मी एक शोधून काढलं हे लोक चालतात कसे, म्हणजे नाममूर्ती प्रभू श्रीपाद मस्त चालतात त्यांना काय नाही त्रास, रोज चालतात. मग माझ्या लक्षात येतं ते लोक ठेका धरून चालतात. तर आपलं कीर्तन असं मृदंगाचं गाणं त्याचा ताल आपलं बँजोचा ताल असतो ना त्याच्यावर असे झालं डोलत चालतं, एका पायावर प्रेशर आहे. मग मी तेव्हापासून मग ते दोन्ही पायावर चालवलं असं डोलत डोलत, आणि त्याच्याने मग माझा गुडघा एकदम नॉर्मल झाला. एक टेक्निक आहे कसं चालायचं अशा प्रकारे. पण तिथे सुद्धा मला एक लक्षात आलं की मी इथे उन्हाने बेशुद्ध करू शकतो, इतक्यानं पण लूज मोशन मला पण लूज मोशन होऊ शकतो, काही होऊ शकतो. तर प्रत्येक सतत पांडुरंगाकडे ध्यान असतं माणसाचं. पांडुरंग तुझी इच्छा असेल तर मी पोहोचेन, नाही तर मी इकडे बेशुद्ध होऊन पडेल, जे काय होईल ते होऊ दे. हे प्रत्येक जण असाच विचार करतो आणि याच विचाराने आपण पुढे पुढे जातो. अशा प्रकारे मग काल परवा संध्याकाळी आम्ही इथे पोहोचलो. काल मी दिवसभर झोपलो आणि आता तुमच्यासमोर बाय. नंतर काही गोष्टी मी लिहिल्यात की एक लक्षात आलं की इथे जे भक्त आहेत मग एवढ्या गर्दीमध्ये कोण काय असेल कोणाला माहित नाही. पांडुरंगाच्या समोर सगळे सारखे, म्हणजे काही लोक लिटरली मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन असतात, धनाढ्य लोक असतात पण दिसतात तसेच कळकट मळकट. कोणाकडे काही जास्त घेऊन जायचं नाही, चालत असतात, पायाला चिरा पडलेले असतात, सगळे सेम दिसतात. म्हणजे तुमचा राव आणि रंग दोघेही सारखेच. पांडुरंगासमोर कुठेही काही भेदभाव नाही आणि तिथे कोणी कोणाला ओळखत नाही, फक्त एकच ओळख, तू पांडुरंगाचा भक्त मी पांडुरंगाचा, आणि त्याच दृष्टीने एकमेकांना पाया पडायचं. खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्याच्यात जर टिकून राहायचं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नम्रता पाहिजे. हे की फॅक्टर आहे. नम्रता नाही तो माणूस सोडून जाणार नाही, तो पुढे जाणारच नाही. कारण तो लगेच शिव्या द्यायला लागेल, काय चाललंय, कुठे बाथरूम नाही, काय नाही. यू कॅन स्टार्ट कंप्लेनिंग. नम्रता असेल तर माणूस कुठे येईल. आम्ही एका ठिकाणी बघा तुम्हाला दोघे तिघे असे झालं ना, 2 मित्र होते ते मला सांग. त्याचे एका असा ऊसाचा मळा त्याच्यामधला आता ऊस लावलाय असं कुठं उगवतोय असं काळी काळी माती सगळे चिरा पाडलेल्या त्या, आणि तिथे एका कडुलिंबाच्या झाडाखाली सावली होती, ते झोपले दोघे. आणि ती एकमेकांची एवढी खेचतायत सगळे, खूप आनंद होतोय. तो एक माणूस एक भक्त झोपला की दुसरा हळून ती गवताची काडी घेणार नागात टोचणार असं त्यानंतर एकमेकांना मारामाऱ्या करतात. इतकं सुंदर ते दृश्य होतं. व्हेरी क्लोज फ्रेंडशिप. का? पांडुरंगासाठी झालं. नंतर एक म्हातारा माणूस भेटला, त्याच्या इकडे कशी ती काळी गोंडपाटाची बॅग, इकडे बॅग, असं दोन्ही बघा अशा 2 बॅगा आणि काठी टेकून चाललंय. मी म्हटलं बाबा कुठे चाललंय, म्हणून सगळं आठवतच येतो. तो म्हणतो मी चाललोय पांडुरंगाच्या, दरवर्षी जातो. आणि तो इतका कळकट मळकट म्हणजे भिकारी दिसतो. त्याच्याकडे 12 एकर जमीन आहे ऊसाची, मग भरपूर पैसा त्याच्याकडे. पण माझे पोरं वगैरे करतात होतात, मी काय जास्त लक्ष करतो. मी सगळ्यात शेती लावून आलोय, पाऊस पडला लवकर, दरवर्षी जातो आणि एकटाच चाललाय. असे अनेक लोक निश्चित अशा भक्तीने पांडुरंगाकडे दरवर्षी. आणि काही गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे एक भक्त म्हणून आपण प्रभुपादाचे मुवमेंट म्हणून आपण बघू शकतो की इथे त्या 2 वाऱ्या किंवा 3 वाऱ्या, ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊली आणि बाकी ह्या व्यतिरिक्त तेवढेच जवळजवळ डबल साधारण लोक असतात.
त्या लोकांना काय माहीत नाही, त्यांची आपली पद्धत आहे. ह्या लोकांना काय नाही, पहिल्यांदा जातो. ह्या अशा अनेक हजारो लाखो लोकांना आपण खूप चांगल्या प्रकारे प्रचार या वारीमध्ये करू शकतो, पुस्तक वितरण करू शकतो. दररोज आपले 90-100 गीता लोक घेणार. आपण आम्ही तर एक दिवस आधी चालतो. वारी इकडे आहे त्याच्या एक दिवस आधी, म्हणजे एक मुक्काम आधी आपण असतो ते अंतर ठेवण्यासाठी. पण त्यांच्याबरोबर जर चाललो तर हजारो पुस्तकं जातील. आणि कीर्तनात मी जसं सांगितलं की आपली कीर्तन पार्टी इतकी सुंदर होती आणि सगळे यंग लोक नाचणारे. तर जिथे जिथे लोक लगेच कॅमेरा काढून व्हिडिओ काढणार, सेल्फी घेणार, असं खूप छान. म्हणजे आपली वारीचं एक वैशिष्ट्य होतं. आता त्याचा हे काय अभिमानाचा किंवा गर्वाचा विषय नाही आहे, परंतु एक प्रीचिंग अपॉर्च्युनिटी म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. अर्थात एवढे सगळे भक्त. हा एक तुम्हाला सांगायचं की आता सध्या तरी गेल्या 1 वर्षापासून एक मार्ग बनवतात ते पुण्यापासून डायरेक्ट पंढरपूर, तो भक्तीचा महामार्ग. त्याच्यावर त्यांनी काय केलंय, अशा 2 लेन वाहनांचे ठेवलंय, मध्ये एक पट्टा घेतलाय. असा पट्टा साधारणतः इतका पट्टा, आणि त्या पट्ट्यानंतर मोठी एक लेन फक्त वारकऱ्यांसाठी. असं छान त्यांनी केलं दोन्ही साईडला. आणि ते मला वाटतं आणखीन 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल. मग ते झालं ना, मग वाऱ्या एकमेकांना अडकणार नाही, कारण ते जाऊ शकतो, ओव्हरटेक करू शकतात, साईडने जाऊ शकतो. मग त्यावेळेला आपण त्यांच्याबरोबर पण चालू शकतो असं दिसतंय. तर तसा प्रयत्न आपला चालू आहे. एक असं लक्षात आलं की इतकं ऊन असतं की जसं जगन्नाथपुरीमध्ये तेवढ्या उन्हामध्ये लोक मध्ये मध्ये ते मिस्ट टाकतात, मिस्ट जसं पवार, त्या लोकांना थोडं बरं वाटतं. तसं दर 200-300 किंवा 500 मीटर नंतर सुद्धा असं एक छत निर्माण केलं, त्याला मिस्ट चालू असेल, लोक त्या खालून जाताना थोडंसं त्यांना थोडासा तरी त्रास करतात. पण यासाठी गव्हर्नमेंटची गरज आहे, ते बघूया काय करते. आपल्या वारीत एकदाही आपण रिंगणात भाग नाही घेतला. रिंगण अनेक असतात, आपल्याला फक्त वाखरीचं रिंगण माहिती आहे, पण अनेक रिंगण असतात वेगवेगळ्या ठिकाणी. जसं इंदापूरला रिंगण आहे, एक बेलेवाडी म्हणून जागा, तिकडे रिंगण असतं. त्याच्यानंतर मध्ये परत एकदा रिंगण असेल, आणि हे शेवटचं रिंगण जे आहे ते दोन्ही वाऱ्यांचं एकत्र असतं. तर रिंगणात पण खूप आनंद असतो. तर आपण कुठल्या रिंगणात जाऊ शकलो, कारण आपण 1 दिवस आधी होतो प्रत्येक वेळेला. आणि एक सगळ्यात मोठं जे धडा आपण घेऊ शकतो म्हणजे भक्तांची संगती किती शक्तिशाली आहे, त्यामध्ये किती शक्ती आहे की 60+ अनेक लोक तिथे होते. अनेक लेडीज होत्या ज्या आजारी होत्या. एकलं तर अंजायना झालं सुरू. माझ्याकडे संध्याकाळी आल्या, मला ना चालताना इथे दुखतं आणि घाम येतो अचानक. म्हटलं बसा. तर ब्लड प्रेशर येतं 160 सिस्टॉल आहे. म्हणजे तुम्ही काय औषधं घेताय का? हा घेते, एकदा दिवसात तुम्ही गोळी दाखवून बघा. मला आधी लगेच 2दा करा. आणि ही चढण आहे पूर्ण, जिथे कुठे अशी शार्प चढण आहे तिथे चढायचं नाही, ट्रॅक्टरमध्ये बसायचं. पण त्या मला तुम्हाला काय होणार नाही, परंतु तुम्ही चढायला लागलं तुम्हाला त्रास नाही. मग त्या आता पोचल्या आहेत. अंजाना म्हणजे काय? अंजाना हा लोकांना अंजाना म्हणजे हृदयाचं दुखणं, हार्ट अटॅकच्या आधीची गोष्ट त्याला अंजाना म्हणतात. म्हणजे जर पुढे चाललं तर हार्ट अटॅक होतो. मग त्यांना सांगितलं तुम्ही चढायचं नाही कुठे, असं फ्लॅट असं तिकडे चाला, पुन्हा ट्रॅक्टरमध्ये बसा, पुन्हा फ्लॅट आलं की चाला. त्या पोचल्या. परंतु ह्या सगळ्या आजारातून नंतर असुविधेतून तरी देखील भक्त पुढे जातात. कारण काय, इतक्या सगळ्या भक्तांची सामूहिक शक्ती जबरदस्त असते. म्हणजे आता शेवटच्या ज्या फेरीत आपण आलो तिकडे आता आपले भक्त 200-300 पण हजारो भक्त. मग जिकडे बघावं तिकडे फक्त लोक चालले आहेत बस रस्त्यात, कळत नव्हतं कसं जायचं. मग आपले 2 बैल, त्यांना जय विजय म्हणाले, त्या बैलांना पुढे ठेवलं. मग बैल असे शकत चालू, त्याच्यामुळे असे शकत लोक बाजूला आपोआप. मग त्याच्या मागे आपली वारी. आणि अशा प्रकारे त्याच्याला बसून आपली वारी फास्ट असायची, कारण यंग लोक आहेत नाचत फास्ट जायचे. मग त्याच्यातून आपण पुढे मार्ग काढत पण तो एक वेगळा जाणार होतो की कसे लाखो लोक फक्त एकच पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, हरे कृष्ण, रामकृष्ण हरी,
आता एक तुम्हाला शेवटचं सांगून आपण बंद करूया. एके ठिकाणी मला भक्तच म्हणाले की प्रभूजी हे रामकृष्ण हरी करणारे जे लोक आहेत त्यांना आहे ना ते आपल्याला असं नाही कोणते बाहेर जाणे हे हरे कृष्ण वाले असं समज आणि आपले हरे कृष्ण वाले हे रामकृष्ण हरी. आणि हे खरं आहे का बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं वारकरी रामकृष्ण का म्हणतोय हरे कृष्ण महामंत्र महामंत्र कली संतान ऑपरेशन ऑथेंटिक परंपरा आपण आणि तेच रामकृष्ण ह्याचं काय म्हणतोय अंग्रेज लोक ह्याचं काय कुठेतरी आणलाय मंत्र त्यांना माहिती आहे का आता ते उलट जातात हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण. परंतु ह्याला आहे ना भक्तिविनोद ठाकूर सुडो वैष्णविझम म्हणतात. सुडो वैष्णविझम म्हणजे खोटी वैष्णवता. भक्तिविनोद ठाकूर त्याला असं वर्णन करतात की एक सुडो वैष्णव असतो खोटा वैष्णव जो इतर कुठल्याही व्यक्तीला जो आपल्यासारखा दिसत नाही आपल्याला धोते कुर्ता घालत नाही टोपी घालतो का काहीतरी वेगळा मंत्र गातो त्याला तो एकदम तुच्छ म्हणून बघायला लागतो. हा खोटा वैष्णव. कारण खरा वैष्णव हा सगळ्या चराचरामध्येच भगवंताला बघतो. तो वैष्णवांमध्ये काय नाही बघत. मग त्यांनी मला हे सांगितल्यामुळे मग मी संध्याकाळी प्रवचन सांगितलं त्यामध्ये चैतन्य महाप्रभू हे चैतन्य महाप्रभूंचं वाक्य आहे माझं नाही आहे. चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला श्रीरंगनाथ क्षेत्रात होते रंग क्षेत्रामध्ये तिकडे व्यंकट भट्टांची त्यांच्या चर्चा झाली. अनेक दिवस त्याची खूप मैत्री झाली व्यंकट भट्टाशी. आणि मी एक दिवस हसता हसता चैतन्य महाप्रभू व्यंकट भट्टाला काय हो तुमची जी लक्ष्मी आहे ती कृष्णाच्या मागे का जाते. ती तर नारायणाची पतिव्रता आहे ना मग कृष्णाच्या मागे का जाते असा मोठा पेच मला प्रश्न टाकला. तेव्हा मग व्यंकट भट म्हणाले की नारायण आणि कृष्ण एकच आहे म्हणून काय ती पतिव्रताच आहे. नारायणकडे गेली काय कृष्णाकडे गेली पण चैतन्य महाप्रभू तसं नाही. पण ते खरं आहे. परंतु तरी देखील एक तुम्हाला लक्षात गेलं पाहिजे की लक्ष्मीने कितीतरी मोठी तपश्चर्या केली तरी देखील तिला भगवंताने रासलीलेमध्ये प्रवेश दिला नाही. का सांगा भाऊ. मग ते कन्फ्युज झाले व्यंकट भट मला काय माहित नाही तुम्हीच सांगा. मग चैतन्य महाप्रभू म्हणाले कारण कृष्ण हे ओरिजिनल पर्सनॅलिटी आहे नारायण त्यांचं विस्तार आहे. आणि कृष्णाकडे जे अट्रॅक्टिव्हनेस आहे कृष्णाकडे सर्व जे नेचर आहे त्याच्याकडे माधुर्य आहे ते इतर कुठल्याही अवतारात नाही. हे त्यांनी सिद्ध केलं स्क्रिप्चर्स. आता हे सगळं ऐकून आहे ना व्यंकट भट थोडासा आतून दुःखी झाला. त्यात तो विचार करायला लागला की मी रंगनाथाची पूजा लक्ष्मीची पूजा पिढ्या करत होतो आणि मला अचानक हे आता यांचं पण नाही बरोबर बोलताय आणि हे स्वतः भगवंत आहेत. मग त्यांना ते आतून दुःख होत होतं. त्यांनी काही व्यक्त नाही केलं ते. पण चैतन्य महाप्रभूंना ते कळलं कारण ते परमात्मा स्वरूपात त्यांना कळलं की हा दुःखी आहे. मग चैतन्य महाप्रभू पुन्हा एक शास्त्राचं वाक्य सांगितलं. म्हणजे मी शास्त्राच्या आधारावर आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की जो कोणी वैष्णव जो कोणी व्यक्ती एक अवतार आणि दुसरा अवतार भगवंताच्या वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये भेद करतो तो महाअपराधी आहे असं सांगितल्यावर मग व्यंकट भट शांत झाला. असं नाही करायचं हे नाही चुकीचं आहे. तेच हरिनामाबद्दल आहे. कोणी हरे कृष्ण महामंत्र करतो तर कोणी रामकृष्ण हरी करतो कोणी गोविंद जय जय करतो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय करतो. त्याच्यात भेद करणे म्हणजे महाअपराध. आणि ही गोष्ट जी आहे ती विशेष करून आपण जे इस्कॉनचे संलग्न लोक आहोत त्यांना खूप काळजीपूर्वक त्याचं आचरण केलं पाहिजे. कारण संपूर्ण विश्वामध्ये इस्कॉन खूप प्रॉमिनंट आहे. जरी लोक काही म्हणत सगळ्या इतर संप्रदायातल्या लोकांना जनमानसामध्ये इस्कॉनचं एक फार मोठं स्थान आहे. कारण इस्कॉनमध्ये
सगळ्यात जास्त उच्च विद्या विभूषित असे लोक आहेत, सगळ्यात जास्त तरुण मंडळी आहेत, सगळ्यात जास्त फॉरेनर्स आहेत ज्यांनी हे सगळे शास्त्र इथल्या हिंदू लोकांपेक्षा जास्त प्रकारे समजून घेतले असे लोक आहेत. तर त्यांचा बोलण्याचा वागण्याचा प्रभाव लोकांवर जास्त होतो. आपण काळजी घेतली पाहिजे की रामकृष्ण हे देवाचीच नाव आहे, पण रामकृष्ण म्हणतो पण तितकाच पूजनीय आहे. कदाचित आपल्याला आपण किती हरे कृष्ण महामंत्र म्हटला तरी आपल्या हृदयामध्ये अजून तेवढा विश्वास जेवढी भक्ती पांडुरंगाबद्दल जागृत झाली नाहीये जेवढी ह्याला जागृत झाली. म्हणून त्यांना नमस्कार करा. प्रत्येकाचा आपण सेवक आहोत म्हणूनच बघा अशा प्रकारे त्यांची इथे सेवा झाली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. श्री प्रभुपाद की जय.